हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या बेलेवाडी काळम्मा या गावी। इथे मी का आली आहे बरं? इथे मी आलेली आहे स्पेशल तुमची सगळ्यांची डिमांड असलेला कांदा लसूण मसाला दाखवायला, आणि तोही कोल्हापुरी। आता तुम्हाला कांदा लसूण मसाला दाखवायचा म्हणजे तो काही असा तसा दाखवून चालणार नाही, कारण तुम्ही माझे स्पेशल सबस्क्रायबर्स आहात, तेव्हा तुम्हाला सगळं स्पेशलच लागतं। मग मी ठरवलं तुम्हाला स्पेशलच दाखवायचं। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम भारी एकच नंबर कांदा लसूण मसाला। चला तर मग येऊ का ताई? हो या या या, स्वागत आहे। छान आहे, छान आहे अगदी। थँक्यू। या आहेत अनुराधा पाटील ताई, आणि यांनी कबूल केलेलं आहे की त्या आपल्याला कांदा लसूण मसाला दाखवणार आहे। तुम्ही आम्हाला अगदी A to Z व्यवस्थित कांदा लसूण मसाला अगदी नक्की, म्हणजे आमच्या व्ह्युअर्सना पण जमला पाहिजे। हो, तुम्हाला हा कांदा लसूण मसाला तयार करताना बघून घरी नक्की करता येईल। हो ना? हो। अरे वा, मला खूप उत्सुकता आहे। अच्छा, चला मग जाऊया। तुम्ही ऑर्डर केली तर या मसाल्याची तुम्हाला होम डिलिव्हरी पण मिळेल। नंबर आणि दर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे। या मॅडम, हे आमचं स्वयंपाकघर आणि ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे। मसाले आणि सगळ्या इतर गोष्टी सगळं तयार ठेवलेलं आहे। माय गॉड, आता तुम्ही मसाल्याच्या पदार्थांचा बुफेच लावलाय। मिरच्या बघा किती प्रकारच्या आहेत, आणि हे तीळ, हे जिरं, हे तर मला असं मोठमोठ खावंसच वाटायला लागलं। ओ कांदे किती जड आहे, सुंदर। आता ह्या कांदा लसूण मसाल्यामध्ये काय काय पदार्थ आहेत ते अनुराधा ताई सांगतील, सांगा बरं। हो सांगते ना। आता मसाल्यासाठी महत्वाचं म्हणजे या मिरच्यांचे प्रकार मी तुम्हाला सांगते। ही लवंगी मिरची आहे, ही बेडगी मिरची आहे, ही जवारी मिरची आहे या भागातली लोकल, ही काश्मीरी मिरची आहे, ही रंगासाठी वापरली जाते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही स्पेशल मिरची आहे संकेश्वरी मिरची। ही बघा, याची उंची बघा, अरे बापरे। हे या भागातलं पारंपरिक पीक आहे। ओ, आणि याची चव अप्रतिम आहे। अच्छा, ही आवर्जून मसाल्यामध्ये या भागात वापरली जाते। केवढी उंच आहे ही। आता मी तुम्हाला खडे मसाले दाखवते। हे शहाजिरे, मिरी, हे खसखस, हे हिरवे वेलदोडे, हे नाकेश्वर, हा खडा हिंग, जायफळ, लवंग, मोहरी, जायपत्री, मायपत्री, बडीशेप, मोठी वेलची, बदाम फूल, तिरफळ, दालचिनी, हळद, हळकुंड आणि मेथी, हे दगडफूल, हे जिरे, हे तीळ गावरान, हे तमालपत्र, हे गावरान धणे, आणि हे खडे काळं मीठ आहे। हे काळं मीठ काय म्हणतात? खडे काळं मीठ? हो, म्हणजे काय? हे नैसर्गिक काळं मीठ आहे। अच्छा, ते असं घड्याच्या फॉर्ममध्ये येतं, आणि आम्ही आवर्जून हे मीठ मसाल्यासाठी वापरतो। अच्छा, त्याच्यामध्ये गुणधर्म मिठाचे जास्त चांगल्या प्रमाणात असतात, त्यासाठी पूर्वापार आपल्याकडे हे काळं मीठ वापरलं जायचं। आता हे ते अवेलेबल असतं, आणि मी या मसाल्यासाठी हे खास वापरतेच। अरे वा। आता या मसाल्यासाठी लागणारे ओले मसाले मी तुम्हाला सांगते। कांदे, कोथिंबीर, लसूण, आलं, खोबरं, आणि त्याला लागणारं हे लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल। कोथिंबीर पण लागते, कारण कोथिंबीर तर ओली असते ना? हो, कोथिंबीर पण या मसाल्यात घातली जाते। ती तेलावर चांगली फ्राय करून घ्यायची, त्याच्यामुळे त्याचा स्वादही चांगला येतो, त्यामुळे ती घातली जाते। अच्छा, आणि हा लसूण आपण सोलून घेतलेला आहे। आलं सुद्धा आडवं धरून बारीक चिरलेलं आहे, त्यामुळे त्याचे दोरे येत नाहीत मसाल्यामध्ये बारीक चिरल्यामुळे। नमस्ते। नमस्ते। या आहेत जिजा मावशी, या आपल्याला मसाला बनवण्यासाठी तगडी मदत करणार आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे या स्वतः बचत गट चालवतात। आपण सगळ्या मिरच्या किती प्रमाणात घेतलेल्या आहेत? या प्रत्येक प्रकारची मिरची ही अर्धा किलो या प्रमाणात घेतलेली आहे, आणि लवंगी मिरची तिखट असल्यामुळे मी पाव किलो या प्रमाणात घेतलेली आहे। अच्छा, म्हणजे मसाला जास्त तिखट होऊ नये, मीडियम तिखट अशा स्वरूपाचा हा मसाला या कॉम्बिनेशनमुळे तयार होतो। आता आम्ही या मिरच्यांचे पहिल्यांदा देठ काढून घेतोय, आणि नंतर या उन्हात वाळवायला टाकायचे। ओके।
विचारायचंय, ज्वारी मिरची जी आहे ना, तर ती आता सगळ्यांच्याकडे काही ज्वारी मिरची मिळणार नाही, मग त्याच्याऐवजी कुठली मिरची वापरता येईल? त्याच्याऐवजी बाजारात गुंटूर मिरची असते किंवा पांडी मिरची म्हणतात, त्या प्रकारची किंवा गावरान मिरची कोणतीही वापरू शकतो. त्यांची लोक तिथे ज्या प्रमाणात ज्या प्रकारची उपलब्ध असेल ती मिरची वापरू शकतो. म्हणजे निम्म्या मिरच्या तिखटाच्या असतात आणि निम्म्या मिरच्या रंगाच्या असतात. आपण दोन प्रकारच्या मिरच्या रंगासाठी वापरल्यात आणि 2 प्रकारच्या मिरच्या तिखटासाठी वापरल्यात. अच्छा, म्हणजे ज्वारी मिरची आहे ही तिखट आहे का? हो, तिखट, मीडियम तिखट. मीडियम तिखट. हो. अच्छा, म्हणजे गुंटूरला पॅरलल चवीची अशी कोणती मिरची तुम्ही वापरू शकता? कोणतीही वापरू शकतो. हो. ही संकेश्वरी मिरची निवडताय ना? हो हो. मग आमच्याकडे जी संकेश्वरी असते ती तर काही अशी लांब लांब उंच उंच नसते. खरी संकेश्वरी मिरची हीच आहे. ही या भागातलं पारंपरिक पीक आहे आणि ही अशीच असते. याच्यापेक्षा उंच काही अजून मिरची असते आणि ही चवीसाठी खास वापरली जाते. समजा ही संकेश्वरी मिरची नाही घातली, बॅडगीवरच केलं तर काय बिघडलं? नाही, या मिरचीची चव इथल्या भागातल्या लोकांना ओळखीची आहे. ही मिरची जर न घालता मसाला केला तर ते विचारतात का फक्त बेडगीचं केलंय की काय. इतकं त्यांना ते चव ओळखीची आहे आणि या मिरचीशिवाय इथला मसाला पूर्ण होत नाही. आणि ह्याचा दर काय असतो या मिरचीचा? ही मिरची तशी इतर मिरच्यांच्या मानानं खूप महाग आहे. या मिरचीचा दर 1600 ते 2500 या दरम्यान असू शकतो. आता ही जी मिरची आहे ही 1600 रुपये किलोची मिरची. अनुराधाताई, या सगळ्याचं प्रमाण किती घेतलंय? या सगळ्याचं प्रमाण मी हे मसाले भाजत असताना मी व्यवस्थित सांगते. ओके. त्यामुळे प्रत्येक पदार्थाचं प्रमाण आपल्याला रितसर कळेल. येस. आता आपण हे कोरडे मसाले भाजायला घेऊया. तर सगळ्यात आधी आपण धणे घेऊया. कढई थोडीशी गरम झाली की धणे टाकायचे. धणे किती घेतलेत आपण? धणे हे अर्धा किलो घेतले. अच्छा. आणि हे निवडून एक दिवस उन्हात वाळवून असं करून घेतलेले आहे. आपण अर्धे घेऊया आणि त्या पद्धतीनं भाजूया. भाजताना मंद गॅसवरती भाजायचे. छान सगळे भाजले गेले पाहिजे, फार करपवायचे नाहीत. हे सारखं हलवत राहायचं का? हो, धणे सारखे हलवत राहायचे, त्यामुळे ते करपत नाहीत आणि एकसारखे भाजले जातात. एका बाजूला अनुराधाताई मसाले भाजून घेत आहेत, तर जिजामावशी खोबऱ्याचे तुकडे करून घेत आहेत. जिजामावशी, हे खोबरं किती घेतले आपण? अर्धा किलो घेतले. अर्धा किलो. आता आपले धणे भाजून झालेले आहेत, त्याचा रंगही बदललाय. आपण आता हे बाजूला काढून घेऊया. आणि सगळे मसाले भाजत असताना गॅस तुमचा हा बंद असला पाहिजे. आता आपण तीळ भाजायला घेऊया. हे तीळ किती घेतले? हे आपण अर्धा किलो घेतलेले आहेत. व्ह्युअर्स, आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, यावेळी मी सगळी रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे. मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, खोबरं, मेथी आणि मोहरी हे आमच्या सेंद्रिय शेतीमधले आहेत. हो का? हो. अरे वा. सेंद्रिय शेती म्हणजे तुम्ही बिलकुल रसायनांचा वापर करत नाही? रासायनिक औषधांचा किंवा खतांचा वापर करत नाही. अच्छा. हे बघा, आपले तीळ आता हे भाजून पूर्ण होत आलेले आहेत. आता हे काढून घेऊ. याच्यानंतर आपण घेतोय जिरे. हे जिरे पाव किलो आहेत. हे पण असे गुलाबी रंगावर भाजायचे का? हे साधारण गरम होतील इतपत भाजायचे आहेत. जास्त भाजायचे नाहीये. मुठीला गरम लागेल इतपत भाजायचे. आता आपले जिरे भाजून झालेले आहेत, साधारण मुठीला गरम लागतील इथपर्यंत आपण भाजलेलं आहे. आता ते काढून घेऊया. आता आपण शहाजिरे भाजून घेतोय. हे पण कोरडंच भाजायचं आहे. हे किती ग्रॅम घेतलंय? हे 20 ग्रॅम घेतलेलं आहे. आणि हेही मुठीला गरम लागेल? मुठीला गरम लागेल इतकंच भाजायचं आहे, जास्त भाजू द्यायचं नाही. साधारण गरम होईल इतकं झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊ. आता
आपण बडीशेप भाजून घेतोय. ही पण कोरडीच भाजायची आहे. हा. आणि ही पण त्याच पद्धतीने भाजायची, साधारण गरम होईल ती. साधारण आपली भाजून झालेली. मी बघू घातलं. हो हो, हाताला गरम लागते. हा. आता ही भाजून तयार आहे, आपण काढून घेऊया. तर ही खसखस पण आपल्याला कोरडी भाजून घ्यायची आहे. ही खसखस किती घेतली आहे? ही पण 20 ग्रॅम आहे. 20 ग्रॅम. हो. आणि ती पण हाताला गरम लागेल. हो, ही लवकर करपते, त्यामुळे सावधपणानं भाजावी लागते. हो, लक्षपूर्वक हो आपल्याला ती भाजायची आहे. ही भाजताना हिचा खमंग वास येतो, म्हणजे मग भाजली असं कळतं. येतोय खरा. हो. आता खसखस भाजून झालेली आहे, आपण ती काढून घेऊया. अच्छा, ती खसखस तुम्ही तिळावर टाकलेली. आणि ह्याच्यामध्ये काय काय आहे? तीळ आहे, खसखस आहे. फक्त तीळ आणि खसखस. मसाला बारीक करताना काही डंकावरती तीळ वेगळे ठेवायला सांगितले जातात, त्यामुळे तीळ आणि खसखस हे एकत्र केलेलं आहे. ते धण्याबरोबर किंवा इतर मसाल्यांच्या बरोबर घातले जात नाही. व्ह्युअर्स, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून ठेवा. धण्यावरती घालण्यात येणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि तिळावरती घालण्यात येणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आता हे मसाले आपल्याला तेलावर भाजून घ्यायचे. असं पण असतं का? हो, म्हणजे तेलावरचे वेगळे मसाले. हे खडा मसाला आहे, हा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. हा. एक डाव तेल घातलंय. हा, एक चमचा, एक पळी म्हणता येईल, इतकं तेल घातलेलं आहे. त्याच्यात हे मसाले आपल्याला आता भाजून घ्यायचे. हे करताना सुद्धा गॅस हा बारीकच ठेवायचा आहे. आता हे चक्री फूल आपण तेलामध्ये भाजून घेऊया. हे किती ग्रॅम आहे? हे 20 ग्रॅम आहे. हे भाजताना सुद्धा गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे. हो, पण लगेच त्याचा धूर यायला लागला. हो हो, ते छान असे तळून घ्यायचे. थोडेसे फुललेले दिसतात, तेव्हा आपल्याला कळते की ते भाजून झालेले आहे. हा, खरंच की. आला वास. हो, चक्री फूल आपलं भाजून झालेलं आहे, हे काढून घेऊया. त्याचा एक अगदी खास वास येतोय. हो. वा. आता आपण ही मसाला वेलची भाजायला घेऊया. ही पण 20 ग्रॅम आहे. ही भाजून झाली कसं ओळखायचं? आता ही फुगायला लागते बघा. पूर्णपणे सगळी फुगून तयार झाली ना, ही ती भाजली असं कळतं. अच्छा, खरंच की. त्याचा आकार बदलत चाललाय. हो, म्हणजे ती तेल अशी पिऊन टम्म होत चालली. आता आपली मसाले वेलची भाजून तयार झालेली. आता ही काढून घेऊया. आता आपण हे हिरवे वेलदोडे भाजायला घेऊया. हे किती ग्रॅम? हे पण 20 ग्रॅम आहेत. हे बघा, हे पण फुगायला लागले. हो, तुम्ही अगदी नाजूक आणि मंद रीतीने भाजता. हो. वाह, काय वास येतोय वेलदोड्यांचा. आणि हे असे फुललेले मी पहिल्यांदाच बघतीये, आणि ते असे छान गुलाबी झालेत सालाच्या बाजूनी. हो, आता आपले हे भाजून तयार आहेत, हे आता काढून घेऊया. या मसाल्याने या कढईतलं तेल ओढून घेतलेलं आहे. कढईतलं तेल कमी झाले तर थोडं आपण तेल याच्यामध्ये वाढवून घेऊया. किती टाकलं? एक पळी. ही एक पळी टाकलेली. आता आपण हे तिरफळ भाजायला घेऊया. हे पण 20 ग्रॅम आहेत. आता हे मसाले भाजत असताना थोडं सावधगिरीनं भाजायचे, कारण एखाद्या वेळेला अंगावर उडण्याची शक्यता असते. त्याचा वास किती छान येतोय बघा. हो ना. आता हे पण आपलं भाजून झालेलं आहे, हे पण काढून घेऊया.
तुमच्यामुळे मला कळतंय की खरोखर प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर किती वेगळा आहे आणि तो मला सेपरेट करता येतोय. हो हो कमाल हो. या सगळ्याचं कॉम्बिनेशन शेवटी खूप छान होतं. आता आपण लवंग घालतोय. लवंग भाजताना मात्र थोडी सावधगिरी, कारण ती एखाद्या वेळेला तेलात फुटते. सगळं हे मंद गॅसवरतीच करायचंय. आता हा आवाज येतोय, यावेळेला ती अंगावर उडण्याची शक्यता असते, तेव्हा जपून करायचं थोडं. चटचट आवाज येतोय. हो हो. लवंग किती घेतली आहे? लवंग 30 ग्रॅम घेतलेली आहे. ती थोडी जास्त घ्यावी लागते. जास्त घेतली. अच्छा. आता या बघा, या पण तेलामध्ये अशा फुगतायत. आपली भाजून झालेली आहे. अनुराधाताई, मी असं ऐकलंय की मसाले जास्त भाजायचे नसतात, जस्ट असे गरम वगैरे. तसं नाही का, मसाले व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. ते विशेषतः तेलामध्ये जे मसाले भाजायचे आहेत ना, ते चांगले असे फुलेपर्यंत भाजले पाहिजेत, तर त्याचा तो स्वाद येतो चांगला. नुसता गरम केला तर त्याचा स्वाद येत नाही, आणि मी अनुभवानं सांगते. म्हणजे जे तुम्हाला नुसते शेकायचे आहे ते नुसते शेकायचे, पण जे तळायची गरज आहे ते मात्र तळले पाहिजे. अच्छा. तर आता आपण हे मिरी घेऊया. हे 20 ग्रॅम आहे. हे सुद्धा जरा उडतात, त्यामुळे सावधपणे करायचं आहे. जसजसं तेल कमी होईल तसं तसं थोडं एक पळीवर तेल वाढवत जायचं आहे. तेल इतकंच घालायचं, जास्त तेल घालायचं नाहीये. इतक्या तेलामध्ये हा मसाला छान भाजून होतो. ओके. आणि हा आपण किती किलोचा मसाला बनवतोय? आपण 2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हा सगळा मसाला त्यात घातल्यानंतर साधारण 6 किलो पर्यंत आपला मसाला तयार होतो. 6 किलोचा मसाला तयार होणार आहे. हो. आता आपल्याला ही हळद फोडून घ्यावी लागेल. जिजा, मला जरा ही हळद फोडून द्या. मी फोडून आणते. ओके. बापरे, काय मस्त दगडी खलबत्ता आहे बोटीच्या आकाराचा. हा त्यांनी कोल्हापूरच्या राजारामपुरीतनं घेतलेला आहे. हे कसं आपण एकदम बारीक ठेचायचंय की ओबड ठेचलं तर चालतं. एकाचे 4 तुकडे होईल असं. हे हिंगपत थोडं फोडून आणता? हो आणते ना. आता आपण ही दालचिनी भाजून घेतोय. ही पण 20 ग्रॅम आहे. ही दालचिनी घेण्याचं कारण म्हणजे दुसरी एक चपटी असते, तर याचा फ्लेवर जास्त चांगला असतो. त्यामुळे मी हीच वापरते. बरोबर आहे. म्हणजे अशी गुंडाळी केलेली. ही महाग पण असते खूप. थोडीशी महाग असते नेहमीच्या दालचिनीपेक्षा. दालचिनी जरा जरी जास्त झाली तर लगेच तो पदार्थ खूप स्ट्रॉंग होतो, नाही का? हो. आता बघा ना, आता आपला तयार मसाला होणार आहे 6 किलो, तर त्याला हे 20 ग्रॅमचं प्रमाण बरोबर ठरणार आहे. म्हणजे आपण फक्त 20 ग्रॅम दालचिनी घेतो. म्हणजे ती किती स्ट्रॉंग असेल. हो. पण आपल्या मसाला ती योग्य प्रमाणात राहते, कुठेही त्याचा ओव्हर असा वास वरती येत नाही. आता ही दालचिनी आपली भाजून झालेली, ही काढून घेऊयात. परत आपण एक पळीभर तेल घालून घेतो. आपण थोडंसं तेल गरम झालं की आपण आता हे मसाले घालूयात. आणि हे तुम्ही कच्च्या घाण्यावरचं शेंगदाण्याचं तेलच वापरता? हो, तेच वापरते. कारण शेंगदाणा तेलाला एक स्वतःचा असा एक स्वाद असतो, तो आपल्या मसाल्याला येतो. त्यामुळे आपले चव आणखीन जास्त वाढते. त्यासाठी मी खास आवर्जून हे शेंगदाणा तेल लाकडी घाण्यावरच वापरते. अच्छा. आता आपण काय घालायचंय? आता हे जे आहे जावित्री, जायपत्री आणि मायपत्री हे जे आहे ते एक करून भाजून घेऊया. हे पण गॅस आपला बारीक ठेवायचा. छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचं. हे जायपत्री आणि मायपत्री सेमच दिसतात,
पण फरक आहे त्यांच्यामध्ये. एक असं लांब असतं आणि एक बुटकं असतं, पण बाकी त्यांचे लेअर, त्यांचे असे ते पाकळ्या ते अगदी सेम असतात. त्याच्यामध्ये एक जे आहे हे ते जायफळाचा वरचा भाग असतो. जे आपण मसाल्यामध्ये जायफळ वापरतो त्याचा वरचा भाग म्हणजे ते जावित्री असते. ओ अच्छा. हे चांगलं असं दाबून व्यवस्थित ते तेल शिरलं पाहिजे म्हणजे थोडंसं फोडून घ्यायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जातं. या लहान लहान टिप्स असतात पण या खूप महत्वाच्या असतात. आता ही मायपत्री झालेली आहे आणि आता त्या काढून घेत आहे. मायपत्रीने तेल पिऊन घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं तेल आपण पुन्हा वाढवूया. आता आपण जायपत्री घालून घेऊया. ही किती आहे? हे 20 ग्रॅम आहे. आणि शिवाय आपण सगळं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते वेगळं देणार आहोत आपण. हो. जायपत्री झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. मस्त फुललेली आहे आणि तिचा पण एक वेगळाच असा वास येतोय. हो. आता आपण हे नाकेश्वर आहे हे भाजायला घेऊया. हे पण 20 ग्रॅम आहे. आता हे आपलं नाकेश्वर भाजून तयार झालेलं आहे. हे आता मी काढून घेते. हे जायफळ पण फोडून आणता? हो. हे जायफळ हो फोडलं ना? हो. छान. आता हे आपण जायफळ पण तेलामध्ये भाजून घ्यायचे. बघा किती छान फ्लेवर येतोय त्याचा. अप्रतिम अप्रतिम. खूप सुंदर वास. आता हे जायफळ भाजून झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊया. त्याच्यामध्येच आपण हे दगडफूल आहे हे भाजून घेऊया. मगाशी आपण खलबत्त्यावरती ठेचून आणलेलं हिंग आणि हळद आता आपण तळून घेतो. सुरुवातीला आधी आपण हिंग तळून घेऊया. हा असं छान फुलेपर्यंत त्याला भाजायचंय, तळून घ्यायचंय. हो हो. आणि हा खडे हिंग वापरले. खडा हिंग वापरले. आणि यात काय असं काही ब्रँड वगैरे आहे की हा याचा छान असतो हिंग, म्हणजे आमचाही मसाला छान होईल? LGचा मी वापरते कारण याचा वास जास्त छान आहे इतर हिंगांच्या पेक्षा. ओके. LGचा खडा हिंग. LGचा खडा हिंग. अरे वा. खरंच म्हणजे वासही छान येतो आणि फुलतोय पण मस्तच. हिंग भाजून झालंय. आता मी काढून घेते. आता अशाच पद्धतीनं आपण हळकुंड भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. आणि व्ह्यूअर्स, जेव्हा हे आपला पदार्थ छानपैकी भाजून तळून होतो त्यावेळेला तो जेव्हा आपण या परातीमध्ये शिफ्ट करतो त्यावेळी त्यातलं तेल असेल ना तर ते पण शिफ्ट करायचं. त्यात कंजूशी करायची नाही आणि त्यामुळे तो मसाला छान असा ओलसर आणि छान होतो. मग आता ही भाजताना हळकुंड सुद्धा थोडीशी फुलणार आहे. आता हळद आपली चांगली फुललेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. आता आपण तमालपत्र भाजण्यासाठी घेत आहोत. हे किती वेळ भाजायचं आपल्याला? त्या पानांचा रंग बदलेपर्यंत सतत हलवत राहायचे. कारण हे पटकन करपू शकतात पानं. सगळी पानं नीट व्यवस्थित भाजली गेली पाहिजे. म्हणून एक छोटा चमचा घेऊन त्यांना असं कळसलं तरी चालणार. काही पानांचे त्यातले रंग बदललेत आता. हो दिसत आहेत. आता हे भाजून झालेले काढून घेऊ. तेल टाकत राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, कारण एवढं तेल हे 6 किलो मसाल्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे आणि हा 6 किलो मसाला आपण चांगला वर्ष 1.5 वर्ष खाणार आहोत. त्यामुळे व्यवस्थित तेल घालत राहायचं.
आता याच्यामध्ये आपण मेथी भाजतोय आणि ही मेथी आमच्या शेतामधली आहे, वेगळी दिसते बघा. हो, विकत आणल्यापेक्षा ती वेगळी दिसते. खरंच खरंच अशी येलोइश टोनची दिसते आणि दाणे त्याचे बारीक आहेत. हो खरंच. ही पण छान फुलली ही काढायची. ही फुलते का? हो हो. हे बघा आता आपली मेथी भाजत आलेली आहे. त्याचा रंगही मगाच्या पेक्षा आता बदललेला आहे. येस, मगाशी येलो होती, आता ती थोडीशी ब्राऊन झाली. तर ही लगेच काढून घ्यायची. आता आपण याच्यामध्ये ही मोहरी घालून घेऊया. ही पण आमच्या शेतामधली आहे बघा, ती किती बारीक आहे. हे बघा आता आपली मोहरी भाजून झालेली आहे. छान तिचा असा खमंग फ्लेवर येतोय. ही काढून घेऊ. आता ही राहिलेली मोहरी मी पुसून घेते. त्याच्यानंतर आपल्याला खोबरं त्याच्यामध्ये तळायला घ्यायचंय. आणि खोबरं भाजायचं नाही? भाजायचं नाहीये, प्रॉपर तेलामध्ये तळायचंय. त्यासाठी थोडंसं जास्त तेल घालते मी. तळून काढायचे तुकडे. अच्छा. त्यामुळे खमंगपणा जो आहे खोबऱ्याचा तो जास्त छान येतो. अच्छा. व्ह्युअर्स, त्यांनी एक एक पळी तेल घालून तेलावरचे सगळे मसाले करून घेतलेले आहेत आणि खोबरं मात्र त्यात तळून घेत आहे. व्ह्युअर्स, बघितलं अनुराधाताई किती बारकाव्यांकडे लक्ष देतात, म्हणून त्यांचा मसाला जबरदस्त टेस्टी बनतो. आता हे खोबरं आपलं छान तळून झालेलं आहे. हे आपण ह्या डब्यात काढूया. असा ब्राऊन रंग आला पाहिजे, त्यामुळे ते खमंग भाजलं जातं. तुम्ही सगळे पदार्थ त्या परातीत काढलेत, मग हे खोबरं का डब्यात काढलंय? डंकावर मसाला देताना खोबरं हे सेपरेट भाजलं जातं. ते त्या मसाल्यात मिसळलं तर ते हे चांगलं बारीक होत नाही. त्यामुळे हे सेपरेट बारीक केलं जातं आणि हा मसाला वेगळा बारीक केला जातो. अशा पद्धतीने सर्व खोबरं त्यांनी तळून घेतलेलं आहे. किती होतं हे खोबरं? हे खोबरं अर्धा किलो. अर्धा किलो. आता आपण आलं तळून घेतोय आणि आलं अगदी बारीक त्याचे काप करून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये दोरे राहत नाही. आता हे तुम्ही सेपरेट करताय, म्हणजे हे आपल्याला वेगळं तळायला द्यायचंय. हो हो, बरोबर ना? हो. हा ओला मसाला जो आहे तो वेगळा ठेवायचा. म्हणजे कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर हे वेगळं द्यावं लागतं. मग हे पण ते डंगावर देतात? डंगावर देतात. अरे वा. आता कोथिंबीर तळायची आहे, पण ही थोडी मोठी आहे, तिला मी बारीक चिरून घेते. मी गॅस मोठा केला का आता? हो, मोठा केला. याला पाण्याचा अंश जास्त आहे आणि ही कोथिंबीर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायची. त्यामुळे मोठ्या गॅसवरती ही करायची आपल्याला. कोथिंबीर किती घेतली आहे? एक गड्डी घेतलेली आहे. एक गड्डी कोथिंबीर. एक मध्यम आकाराची गड्डी घ्यायची. ओके. आता ही कोथिंबीर मी काढून घेते. अच्छा. ही काढल्यानंतर जरा वेळाने कुरकुरीत होईल ना? कुरकुरीत होईल. आता आपले मसाले सगळे भाजून झालेले आहेत. आता कांदा चिरून घ्यायचा आहे. हा कांदा किती घेतलेला आहे आपण? कांदा 1.5 किलो आहे. आणि तो कसा चिरायचा आहे? पातळ उभा असा चिरायचा आहे. त्याचा मागचा पुढचा भाग व्यवस्थित काढायचा आहे. अच्छा. आणि तो असा कुस्करून घ्यायचा भाजायला घेताना. आपल्याला तो प्रत्येक पाकळी सुट्टी असली पाहिजे. ते तुम्ही आम्हाला दाखवा. हो हो हो, दाखवते. जिजा, हा कांदा मला चिरून पाहिजे. जिजा मावशी अशा पद्धतीने 1.5 किलो कांदा चिरून घेतात. आता मगाशी ज्याप्रमाणे आपण खोबरं तळण्यासाठी तेल घातलं होतं आणि त्यातून खोबरं तळून काढलं होतं, त्याच पद्धतीने कांद्यासाठी त्याच्यापेक्षा थोडं जास्त तेल घालून हा कांदा आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. आणि हा सुद्धा सबंध भाजून होईपर्यंत मंद गॅसवरतीच करायचा आहे. हो. सुरुवातीला 10 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आहे. 10 मिनिटानंतर गॅस बारीक करून मंद गॅसवरती आधेमध्ये हलवत कांदा आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचा. साधारण 10 मिनिटं झालेली आहेत आणि कांदा आता असा मऊ होत चाललाय.
हा कांदा असा आपण थोड्या थोड्या वेळाने केला तरी चालतो. आणि हा किती वेळ करायचा आहे आपल्याला? हा साधारण तासभर आपल्याला भाजावा लागेल बारीक गॅसवरती. अच्छा. आपण घेतलेल्या मिरच्या आता उन्हामध्ये छान सुकवून घेतो आहोत. जिजा मावशी, हे किती दिवस सुकवायचे? हे आता आपले हे देठ असे जोपर्यंत मोडत नाही, आता हे मोडत नाही, जोपर्यंत असं मोडत नाही तोपर्यंत सुकवायचं. आणि हे असे मिरची कट झाली पाहिजे. हा, लगेच पटकन कट झाली, अशी बुका झाला तर वाळली समजायचं. आता ह्या जर मिरच्या आहेत ना, ह्या जाडवाल्या मिरच्यांना जादा तापवावं लागते, कारण ह्याचं कातडं पण जाड आहे आणि देठ पण जाड आहे, त्यामुळे ह्याला जादा वाळवावं लागते. ह्या मिरचीपेक्षा 2 दिवस तरी जास्त वाळवावं लागते. अच्छा. अनुराधाताई, हा लसूण राहिलाय आणि हे मीठ आपलं भाजायचं राहिलंय. लसूण तळून घ्यायचंय का? नाही, लसूण हा असाच ठेवायचाय आणि मीठ आता फक्त आपल्याला उन्हामध्ये खडखडीत वाळवून घ्यायचंय. लसूण कच्चाच घालायचं. अच्छा. हो. अगदी वेगवेगळंच आहे बाबा टेक्निक तुम्ही. मी उन्हात ठेवले ते. हो. बघा, आपला कांदा या रंगावरती भाजून झालेला आहे. ह्याला तेल सुटलेलं आहे आणि यातलं मॉइश्चर सगळं निघून गेलेलं आहे. कांदा छान असा फ्राय झालेला आहे आणि एक सुंदर असा अरोमा आपल्याला जाणवतोय. आता मी गॅस हा बंद करून टाकते आणि हा असा कांदा गार झाल्यानंतर आपल्याला डब्यात काढून ठेवायचा आहे. व्ह्युअर्स, बघताय आपले सगळे मसाले तळून आणि भाजून झालेले काय साजिरे गोजिरे दिसत आहेत आणि त्यांचा वास असा माझ्या नाकात नुसता घुसलेला आहे ना, कधी एकदा तयार होतो असं झालेलं आहे मला. चला, आता आपला हा मसाला आपण डब्यात भरून ठेवू. हा पुरेसा गार झालेला आहे. हा, आणि डब्यात भरून ठेवल्यामुळे त्यातला तो मऊ पडणार नाही उद्यापर्यंत. हा, आणि तो आपल्याला गिरणीमध्ये त्याचा तो स्वाद आणि त्याचा जो वास आहे तो टिकून राहील. खोबरं आपण वेगळ्या डब्यात काढलेलं आहे. आता तीळ आणि खसखस आहे, हे वेगळ्या डब्यात घ्यायचंय. आता आपला कांदा पूर्णपणे गार झालेला आहे. कांदा, लसूण, कोथिंबीर आणि आलं एका डब्यात भरायचं आणि त्याच्यावरती आपण थोडं मीठ घालून ठेवणार आहोत. का बरं मीठ का घालायचंय? मीठ घातल्यामुळे कांदा, लसूण याचे वास बदलत नाहीत किंवा चव बदलत नाही. तो जसा आता आहे तसाचा तसा आपल्या मसाल्यामध्ये टिकून राहतो. अच्छा. आपण कांदा घातलाय, त्यावरती कच्चाच लसूण घेतलेला आहे. आता तळलेले आल्याचे तुकडे आणि तळलेली कोथिंबीर हे आपण डब्यामध्ये भरलेलं आहे. त्याच्यावरती आता आपण मीठ घालतो. हे मीठ कसं अंदाजे घालताय की सगळं लागणार आहे? नाही, आपण 1 किलो मीठ घेतलेलं आहे 2 किलो मसाल्यासाठी. हा, तर ह्यातलं एक साधारण पाव किलो मीठ आपण ह्या कांदा लसूण वरती घालून ठेवायचं. अच्छा. आणि बाकीचं आपलं मसाल्यामध्ये जाईल. हा, हे असं मिसळून ठेवलं की कांदा लसूण आहे तो चांगल्या अवस्थेत राहतो. त्याचा तिखटामध्ये खवट वास येत नाही. हो फ्रेंड्स, मिरच्या आता 2 दिवस चांगल्या उन्हात वाळलेल्या आहेत आणि काल आपण मसाला पण भाजून तयार केलेला आहे. आता आम्ही डंकावरती हा दळायला चाललेलो आहोत. मिरची आणि मसाले डंकावर बारीक केल्यानंतर जेव्हा एकत्र करायचे असतात त्यावेळेला बारीक केलेली मिरची आणि बारीक केलेले मसाले त्याच्यावरती कडकडीत तापवून गार केलेलं तेल ओतलं जातं आणि डंकावरती पुन्हा कुटलं जातं. अशा प्रकारे कांदा लसूण मसाला तयार होतो. ताई, तुमचं नाव काय? माझं नाव सरिता नंदकुमार मोरे. सरिता नंदकुमार मोरे. अच्छा. आणि हे मसाल्याची गिरणी आहे तुमची? आता आमचा मसाला किती वेळात मिळेल? 1-1.5 तासात मिळेल तुम्हाला. 1-1.5 तासात मिळेल? मग मी जरा चक्कर मारून येऊ का? हे चालेल की? हा, चालेल. थँक्यू. आम्ही डंकावरनं जाऊन मसाला दळून आणलेला आहे आणि मलाही खूप उत्सुकता आहे की हा मसाला पायदानी कसा झालेला आहे. चला आपण मसाला उघडूया. आहा, काय मस्त रंग आलेला आहे.
झणकेदार वास आलेला आहे. आणि हे काय आहे? हे मिरचीचं बी आहे, जे बारीक होत नाही, ते वेगळं बांधून देतात. ओके. आता हा आपला मसाला 6 किलो झाला का? नाही, 6 किलो तयार झालेला नाही. कारण याचं कारण असं आहे, आता ह्या बघा, ह्या मिरचीचं बी आपल्याला परत दिलेलं आहे. हो. ह्याचं वजन, मिरच्यांचे देठ आपण काढले त्याचं वजन आणि मिरच्यांच्या मध्ये वाळवल्यानंतरचं मॉइश्चर कमी झालं, हे सगळं धरून आता हा मसाला तयार आपला 5 किलो झालेला आहे. अच्छा, म्हणजे 1 किलो त्याला 1 किलो आपल्याला ही घट केली, कारण आपण त्याला व्यवस्थित ते सुकवलं, हे केलं. तर हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेवढं साहित्य दाखवलं त्यातनं फायनली 5 किलोचं व्यवस्थित प्रॉडक्ट आपल्या हाती लागलेला आहे. आता मला हा टेस्ट करायचा, आता मी कसा करू? आता हा टेस्ट करायचा तुम्हाला ना, तुम्हाला चटणी भाकरी माहितीये का? चटणी भाकरी खातात, ह्याला आम्ही कोल्हापुरी चटणी म्हणतो. तर मी तुम्हाला ही तेल चटणी भाकरी असं खायला देते. तुम्ही टेस्ट करा आणि आपल्या मंडळींना सांगा. हा, अशा रीतीने यांनी मला तेल चटणी भाकर दिलेली आहे आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की मसाला कसा झालेला आहे ते. वाह, अप्रतिम मसाला झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये मीठ आहे म्हणून वहिनींनी मीठ घातलेलं नाही. अप्रतिम मसाला तयार झालेला आहे, जबरदस्त टेस्टी आहे. म्हणजे खरं सांगू का, मला कळलं की खरंच शेतकऱ्यांची मजा आहे राव. ते म्हणतात ना, आम्ही चटणी भाकर खातो. अहो, अशी चटणी भाकर दिली ना, मी पण खाईन, रोज खाईन, सकाळ संध्याकाळ खाईन. इतकं मस्त झालं आहे. खरं सांगा, तुम्हालाही वाटलं ना हा मसाला करून खावा असं? माझ्याकडे एक आयडिया आहे, जर तुम्हाला एवढा खटाटोप करायचा नसेल तर. अनुराधाताई हा मसाला तयार करून विकतात. त्यांनी सुंदर त्याचं एक पाकिट तयार केलेलं आहे आणि हा अस्सल ओरिजिनल मसाला फक्त 120 रुपयात 100 ग्रॅम हा तुमच्या घरापर्यंत येईल कुरिअरनी. आणि जर तुम्हाला असा विकत घ्यायचा नसेल तर तो तुम्ही बनवू शकता, आणि बनवायचा नसेल तर असा विकत घेऊ शकता. एकदा जरूर अनुराधाताईंना ऑर्डर द्या, त्यांचा मसाला खाऊन बघा, तुम्हाला आवडेल आणि कमेंट करून मला सांगा कसा वाटला ते. ऑर्डरसाठीचे नंबर्स आणि ह्यांचं मसाल्याचं प्रमाण, मसाला कसा बनवायचा आहे, हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय. तुम्हाला जे सुटेबल वाटेल ते तुम्ही करून बघा. अनुराधाताई, तुम्ही इतकी सुंदर मसाल्याची कृती दाखवली आणि तीही उदार मनानं दाखवली, काही हातचं राखून ठेवलं नाही. आणि शिवाय आमच्या प्रेक्षकांची सोय म्हणून छान छान पाकिटं तीही माफक किमतीमध्ये तयार केली आहेत. आणि खरं सांगू का की एवढा दर्जेदार मसाला तुम्ही फक्त 120 रुपयात देताय आणि तोही 100 ग्रॅम. आणि मला एक विचारायचं होतं की हा मसाला म्हणजे वापरताना तिखट वापरायचंय का आपल्याला? नाही, हा मसाला वापरताना तुमच्या तिखटाच्या ऐवजी वापरायचा. हे तिखट म्हणूनच वापरायचंय, मसाला म्हणून त्याचं प्रमाण कमी करायचं नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढं तिखट वापरता ते तिखट समजून हे वापरायचं. अच्छा, म्हणजे मसाला घातला की तिखट घालायची गरजच नाही. फक्त तिखट घातलं की तुमच्या भाजीला मस्त कोल्हापूरची चव येणार आहे. खूप थँक्यू, मला फार आवडलं. थँक्यू सो मच. वेलकम.